माझ्या खोलीत ये ना, माझ्या खोलीत ये ना, माझ्या जवळ पलंगावर बस ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आई म्हणते ठीक आहे. आई बिचारी पदरानं कपाळावरचा घाम पुसत स्वयंपाक करत असते ना, कपाळावरील घाम पुसत तिच्या खोलीत जाते, तिच्या पलंगाजवळ बसते, तिच्याजवळ बसते. मग बोल, काय तुला सांगायचं आहे? ती म्हणताय मी आज एक संकल्प केला आहे. ती म्हणते कोणता? आता तिचा संकल्प तुम्ही ऐकला ना, तो तुम्ही अक्षरशः म्हणणार तिला वेळ लागले, तिचा स्क्रू ढिला झालाय. आईलाही तसंच वाटलं तिचा संकल्प ऐकून, तिचा स्क्रू ढिला झालाय, वेडे, तिला मनोरुग्ण तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे असं आईला पण वाटलं. तिचा व्यवस्थित संकल्प ऐका, तिचा संकल्प कोणताही पहा. ती म्हणते आई, ह्या जगामध्ये ऑलिम्पिकमध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, लॉंग रनिंगमध्ये, लांब पल्ल्याच्या धावण्यामध्ये, ऑलिम्पिकमध्ये, खेड तालुक्यात नाही, जगात ऑलिम्पिकमध्ये म्हणते, लांब रनिंग मध्ये मी पहिला नंबर काढणार. मी ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवणारच. मग आईने कपाळाला हात मारला. तू काय बोलतेस, तुला अक्कल आहे का? तू काय बोलतेस, तुला अक्कल आहे का? अगं 24 तास मी तुझी शुश्रूषा करते, सेवा करते, तुझ्या 2 पायावर तुला उभा राहता येत नाही, दोन्ही पाय जन्मताच लुळे, तुला काय अक्कल आहे का? वेळ लागली तुला, चल तर म्हणते मनोरुग्ण तज्ञाकडे. ती म्हणजे आई, मला वेळ नाही लागली, मला वेळ नाही लागला, मी शुद्धीवर आहे. पण त्या मुलीचा आत्मविश्वास जबरदस्त. तिने व्यायाम करायला सुरुवात केली, एक्सरसाइज करायला सुरुवात केली. कोच नेमला, एक शिक्षक नेमला आणि कोचच्या मार्गदर्शनाखाली इतका व्यायाम केला, इतका व्यायाम केला, इतका सराव केला, इतका सराव केला, इतकं रियाज केलं. 1956 साली ऑलिम्पिकमध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, लॉंग रनिंगमध्ये, लांब पल्ल्याच्या धावण्यामध्ये त्या मुलीचा पहिला क्रमांक आलेला आहे. केल्याने होत आहे, आधी केलीच पाहिजे. वय किती? 16. तुमच्या वयाची किंवा 1-2 वर्षे पुढं वय तुझं त्यावेळेला 1956 साली 16 वर्षाची होते. आणि पुन्हा जेव्हा ऑलिम्पिक येते 1960 साली, तेव्हा तिनं 3 सुवर्ण पदक मिळवले. लॉंग रनिंग, लांब धावण्याच्या पल्ल्यामध्ये 3 सुवर्ण पदक मिळवले. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच आरशासमोर उभे राहा आणि तुमचा पिशवी तुमच्या